मस्त चमचमीत मासवडी आणि त्याचा झणझणीत रस्सा आज आपण पाहणार आहोत. मासवडी म्हटलं की खूप जणींना टेन्शन येते. याच्या खूप साऱ्या स्टेप्स असतात, खूप सारं साहित्य लागतं, खूप वेळ लागतो. पण असं नाही, मी तुम्हाला फक्त 3 स्टेपमध्ये मासवडी करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला ही मासवडीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. नमस्कार, प्रतिमाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा माझा नवीन चॅनल आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे, पहिलीच रेसिपी आहे. मी मासवडी बनवून दाखवते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने. गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत. दालचिनी, चक्रीफूल, जिरी, शहाजिरी, वेलची आणि तमालपत्रसुद्धा टाकलेलं आहे. पुढे धने पण वापरलेले आहेत. ते सुद्धा मी गरम केलेले आहेत. ते गरम करून भाजून घेऊन बाजूला ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये थंड व्हायला. त्यानंतर परत मी तीळ आणि खसखस एकत्रच भाजून घेते. हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना आपली जी मासवडी आहे ती एकदम खरपूस अशी लागेल यासाठी. खसखस आणि तीळ छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे आणि परत मी पॅन तापायला ठेवला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलेलं असेल तरीसुद्धा चालतं. तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. हे पण मी एक वाटी घेतलेलं आहे. हे खोबरं छानपैकी आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहे आणि खोबरंसुद्धा वापरायचं आहे आपल्याला मासवडीसाठी. इथं मी जे जे काही साहित्य दिलेलं आहे ते तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मासवडी मी दाखवते आहे. तर खोबरं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून ठेवले. पुन्हा मी पॅन तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. कारण आपल्याला आता जे ओले जिन्नस आहे ना, ते सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर मी कांदा घेतला. कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला मासवडीचं जे सारण आहे, त्या सारणासाठी त्या वाटणामध्ये कांदासुद्धा लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावर परतून होईपर्यंत लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे शेंगदाणे भाजलेले असेल तर अतिउत्तम. माझ्याकडे सध्या भाजलेले नव्हते, म्हणून मग मी तेलामध्येच भाजून घेते आहे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि थोडंसं अद्रक. लसूण अद्रकची पेस्ट असेल तरीसुद्धा चालते, पण लसूण अद्रक मी तेलामध्ये सुद्धा भाजून घेतलेलं आहे. तर ही सगळे जिन्नस मी तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला अगदी थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात. जेणेकरून जी आपली मासवडीचं सारण आहे ना, ते अगदी टेस्टी लागेल, खुसखुशीत लागेल यासाठी. गरम-गरम असताना वाटलं तर त्याची चव चालली जाते. त्यामुळे गरम असताना कधीही वाटण वाटू नये. सर्वात अगोदर मिक्सरच्या जारमध्ये मी खडे मसाले वाटून घेतलेले आहेत. कारण खडे मसाले लवकर वाटले जात नाही, त्याच्यामुळे सर्वात अगोदर खडे मसाले बारीक करून घ्यायचे. त्याची पावडर करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ, खसखस आणि खोबरं हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे. इतका खमंग वास येत होता ना, खूप छान आणि मस्त लागते. तुम्ही नक्की एकदा अशी मासवडी करून बघा. त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, आलं लसूण हे सगळं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे त्याच सारणामध्ये. तर आता तुम्ही बघू शकताय संपूर्ण वाटण अशा प्रकारे आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे. तेलसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. कोरडंच वाटण वाटून घ्यायचं आहे आणि हे असंच वाटण आपल्याला मासवडीसाठी वापरायचं आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ना आपल्याला जे मसाले कोणकोणते वापरायचे आहेत ना, तिखट मसाले ते सुद्धा टाकू शकता. पण मी वरून टाकलेले आहेत. 1 चमचा हळद टाकली आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आत्ताच मी 2-4 दिवसापूर्वी माहेरावरून आले ना, तर मम्मीकडे हा मसाला बनवला होता. तर तोच मसाला वापरला आहे. अगदी झणझणीत झालेला आहे आणि टेस्टी पण झाला आहे. तरी तर खूप येते. त्याच्यानंतर मग मी मीठ वापरलेलं आहे. मीठसुद्धा चवीनुसारच आणि अंदाजानुसार आपल्याला घ्यायचं आहे. नंतर मग मी घेतलेला आहे इथं धना पावडर. धना पावडर मी घेतला 1 चमचा. हे सगळं आपल्याला सारणामध्ये मिक्स करायचं आहे. अगदी एकजीव करायचं आहे. पूर्ण सारणाला हे सगळे जिन्नस लागल्या पाहिजेत. म्हणजे जो आपला मासवडीचा रस्सा आहे ना, तो एक नंबर लागेल आणि व्यवस्थित सारणसुद्धा व्यवस्थित लागेल. त्याच्यानंतर मग आता मी पिठल्याची तयारी करणार आहे. कारण आपल्याला मासवडीसाठी पिठलं बनवायचं आहे. पिठलं बनवायचं म्हणजे काय? तर आपल्याला नेहमीचं जे पिठलं असतं ना, तर तसं बनवायचं नाही आहे आपल्याला. थोडंसं घट्टसर बनवायचं आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला प्रमाण सांगते. प्रमाण चुकलं तर पिठल्याचं प्रमाण चुकतं. जे आपण मासवडीला पिठलं बनवतो त्याचं. त्यामुळे प्रमाणातच तुम्ही बेसन पीठ आणि पाणी घ्यायचं आहे. इथं मी 2 वाटी बेसन पीठ
घेते आहे आणि त्याच्यानंतर 2.5 वाटी पाणी घेणार आहे. ह्याच वाटीच्या मापाने मी पाणी घेतलेलं आहे. तर मिक्सरमध्ये मी मिरची, जिरी, ओवा आणि हे आपलं लसूण हे सगळं एकत्र बारीक करून घेतलंय मी. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये परत मी तेल टाकले. त्याच्यामध्ये हे सगळं जे वाटून घेतलेलं साहित्य आहे ते सगळं मी तेलामध्ये परतण्यासाठी टाकलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिरचीचा जो उग्रपणा असतो तो निघेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी. 1 चमचा हळद वापरली. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपण 2.5 वाटी पाणी वापरणार आहोत त्याच्यामुळे तेवढंच पाणी घ्यायचं. 2 वाटी बेसन, 2.5 वाटी पाणी. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही आणि मासवडी एकदम मस्त बनते. तर चांगलं परतून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये पाणी टाकते आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला जे बेसन आहे ना, ते बेसन डिरेक्टली लगेच ह्या पाण्यामध्ये उकळी फुटल्यावर घालायचं नाहीये. बेसन जेव्हा आपण पाण्यामध्ये उकळी फुटल्यावरती घालतो ना, तेव्हा ते चाळूनच घ्यायचं आहे. कारण बेसन चाळून घेतल्यानंतर अजिबात सुद्धा गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित आपली मासवडीचं जे पिठलं आहे ना, ते तयार होतं. त्यामुळे मग चाळूनच घ्यायचं आपल्याला बेसन. हवं तर तुम्ही अगोदरच चाळून ठेवा किंवा मग तुम्हाला जर जमत असेल ज्यावेळेस आपण कढईमध्ये बेसन पीठ टाकून पटपट हलवतो त्यावेळेस तुम्ही चाळणीने सुद्धा चाळू शकता. पण मी अगोदरच चाळून घेतलं होतं आणि हे प्रमाण बघू शकताय तुम्ही अगदी अचूक प्रमाण झालेलं आहे पाणी आणि बेसनचं. अजिबात सुद्धा गुठळ्या झालेल्या नाहीयेत. एक नंबर पिठलं तयार झालेलं आहे आणि मस्त होतं. असं प्रमाण पाण्याचं आणि बेसनाचं जर व्यवस्थित घेतलं ना, तर तुमची मासवडी कधीच चुकणार नाही. कितीही नवीन शिकाऊ असो, त्यांना मासवडी एका प्रयत्नात जमणार. त्याच्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे, तर खूप जणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण मी कुठेतरी काहीतरी करू पाहतीये. मला पण कुठेतरी पुढे जायचं आहे. मला पण स्वतःच्या पायावरती उभे राहायचं आहे. 4 लोकांच्यात माझं नाव कमवायचं आहे. त्याच्यामुळे मग मी ही म्हटलं की आपण पण थोडंसं घरबसल्या काहीतरी चालू करावं म्हणून मग मी ही रेसिपी शूट करतीये आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. जेवढ्या काही रेसिपीज मला येत आहेत ना, तेवढ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. त्याप्रमाणे मी तुम्हाला रेसिपीज दाखवत जाईल आणि ज्या काही माझ्या गावरान रेसिपीज आहेत किंवा मग ज्या मला स्वतःला येतात त्यासुद्धा रेसिपी मी अगदी जुन्या पारंपरिक रेसिपी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर आता तुम्ही पिठलं बघू शकता छानपैकी शिजलेलं आहे. पिठल्याला 2 वेळा मी वाफ काढून घेतलेली आहे आणि छानपैकी असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. तर आता मी एक आहे ना चॉपिंग बोर्ड घेतलाय. त्याच्यानंतर मग एक सुती कपडा घ्यायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे पंचा असेल, रुमाल असेल तो सुद्धा चालेल. तर सुती कपडा घेऊन तो चांगला पाण्यामध्ये मी पिळून घेतलाय आणि अंथरून घेतलेला आहे मी ह्याच्यावरती चॉपिंग बोर्डवरती आणि वरून पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. त्याच्यावरती आता मी खोबरं आणि कोथिंबीर पेरून घेणार आहे कारण आता आपल्याला मासवडी थापून घ्यायची आहे. मासवडी थापून घेताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की जो जो कोणता आपण कपडा घेऊ ना तो ओला असला पाहिजे, पिळून घेतलेला असला पाहिजे आणि त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा आपण टाकला पाहिजे. मासवडी अजिबात सुद्धा खाली चिटकत नाही, व्यवस्थित होते. आता तुम्ही बघू शकताय आपलं पिठलं जे आहे ना अगदी प्रमाणात झालेलं आहे. कुठेही दाटलेलं नाही किंवा कुठेही पातळ नाहीये. जसं मासवडीला सारण लागतं ना किंवा जसं मासवडीला पिठलं लागतं ना तशाच प्रमाणे झालेलं आहे आणि हे सारण जे आहे ना ते म्हणजे जे पिठलं आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मासवडी बनवणार आहोत ना ती अगदी परफेक्ट होईल आणि छान होईल, चिकटली जाईल यासाठी. नाहीतर मग पिठलं थंड झाल्यानंतर ते थापलं पण जात नाही. त्याच्या चिरा पडतात किंवा मग त्याचे तुकडे सुद्धा पडू शकतात. तर जेव्हा गरम-गरम असेल त्यावेळेसच आपल्याला ही मासवडी थापून घ्यायची आहे. थोडंसं आपल्या हाताला भाजतं त्याच्यामुळे आपण थंड पाण्याचा वापर करायचा. थोडं-थोडंच करायचं, जास्त नाही. आणि जमल्यास आपण कापडाने सुद्धा आपण छानपैकी असं थापून घेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही थापून घेऊ शकता. तर मासवडीचं जे पिठलं आहे ते मी अशा प्रकारे थापून घेतले. आणि आता जे सारण बनवलेलं आहे ना मी, ते सारण आता ह्या मासवडीवरती मी जेवढं मावेल ना तेवढं सारण मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे. कारण ना
जेवढं आपण सारण मासवडीमध्ये भरू ना तेवढी मासवडी भरीव दिसते आणि भरपूर सुंदर असं दिसते सारण मी यासाठी. मासवडीत घालणार आहे, तर जेणेकरून मासवडी चला भारी आता मी दिसेल दाखवते आणि तुम्हाला. खायला सुद्धा चविष्ट लागेल. हे सारण जेव्हा मी मासवडीमध्ये भरत होते ना, तर काय सांगू, असंच कोरडं सारण खायला सुद्धा भारी लागतं. तुम्ही खरंच एकदा घरी अशा प्रकारे ना मासवडीची रेसिपी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि स्पेशली ना जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी तर खरंच अतिउत्तम ही भाजी आहे. आणि हे ह्याचे दिवाणे आहेत असं मला वाटते, कारण लोक खूप लांबून लांबून मासवडी खाण्यासाठी काही काही हॉटेलला व्हिजिट करतात. पण जर तुम्हाला हॉटेलला जाणं शक्य होत नसेल ना, तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर घरच्या घरी अशी मासवडी बनवली ना, तर तुमची मासवडी अगदी परफेक्ट प्रमाणात आणि एकदम खुसखुशीत अशी होणार आहे. त्याच्यामुळे ना नक्की एकदा ट्राय करून बघा अशी रेसिपी. तर आता मासवडी अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायची आहे. म्हणजे ज्यामध्ये सारण आपण भरले ना, ते सारण आपण फडक्याच्या साहाय्याने असं त्याला दाबून दाबून माशाचा आकार द्यायचा आहे. कारण मासवडी ही माशाच्या आकाराची असते. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे त्याला आकार देऊन व्यवस्थित अशी मासवडी थापून घ्यायची आहे. जेणेकरून त्यातलं सारणसुद्धा बाहेर आलं नाही पाहिजे आणि मासवडीसुद्धा व्यवस्थित थापली गेली पाहिजे. त्याला माशासारखा आकारसुद्धा आला पाहिजे. चला आता मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा माशासारखा आकार आला होता मासवडीला आणि खूप छान झाली होती मासवडी. तर आता मासवडी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की ही मासवडी कशा प्रकारे थापली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ज्या काही मासवड्या आहेत ना, त्या मासवड्या करून घ्यायच्या आहेत. तर दिसते की नाही भारी. अगदी सोपी पद्धत आहे, सोपी मेथड आहे. 3 स्टेपमध्येच ही मासवडी तयार होते. पिठलं बनवायचं, सारण बनवायचं आणि सारणाला काय जे साहित्य लागतं ना, तेवढं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. पाण्याचं आणि बेसनाचं प्रमाण अचूक असलं ना, की तुमची मासवडी अगदी छान होणार आहे. तर अशाच प्रकारे मी दुसरी मासवडीसुद्धा थापून घेणार आहे. चला परत मी तुम्हाला दाखवते. परत पुन्हा जे सुती कापड होतं ते ओलं करून घेतलं, पिळून घेतलं, त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा दिला. त्याच्यावरती मी जी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस होता तो सुद्धा टाकला. नंतर पिठलं टाकलं. पिठलं टाकून ते छान थापून घेतलं आणि अशा प्रकारे मी मासवडी तयार केलेली आहे. आणि दुसरीसुद्धा मासवडी आपली अशी छान तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ही मासवडी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहिल्याच प्रयत्नात खूप छान अशी मासवडी तयार होते आणि छान लागते खायला सुद्धा. तुम्ही एकदा नक्की खरंच प्लीज प्लीज घरी करून बघा आणि माझी मासवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर एक हार्ट द्या, एक लाईक द्या. कारण मला पण माझा चॅनेल ग्रो करायचा आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मासवडी बघू शकताय तुम्ही किती छान होते. ज्याने कधी मासवडी केलेली नाही ना, तो सुद्धा अगदी झटपट अशी मासवडी करू शकतो. तर खूप सोपी पद्धत आहे मासवडी करण्याची. तर मी आता सगळ्या मासवड्या ज्या गरम गरम पीठ असतानाच मी कापून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर कापलं की त्याच्या चिरा पडतात किंवा मग त्याचे तुकडे पडले जातात. त्याच्यामुळे मासवडी गरम गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी मासवडीचे तुकडे करून घेतलेले आहेत. अगदी माशाच्या आकाराप्रमाणे मासवडी झालेली आहे आणि खूपच सुंदर दिसते आणि खायला तर काय सांगायचं, अप्रतिम चविष्ट एक नंबर लागते. आणि ज्याने कोणी मासवडीची ही रेसिपी काढली असेल ना, बनवली असेल ना सर्वात अगोदर, त्याला माझा सॅल्यूट आहे. खरंच खूप भारी लागते. तर आता आपण आहे ना रस्सा बघूया. मासवडीचा रस्सा कसा बनवायचा. तर एक मी टोप ठेवला आहे गॅसवरती गरम करायला. त्याच्यामध्ये ना भरपूर सारं तेल घातलेलं आहे. जवळजवळ 2.5 चमचे तेल घातलेलं आहे. कारण मासवडीचा रस्सा थोडा तरीदार असतो आणि झणझणीत पण असतो त्याच्यामुळे. तर आता तेल टाकले. तेलामध्ये थोडी जिरी टाकली आणि जे मासवडीचं सारण बनवलं होतं ना, ते सारणच आपण रश्श्यामध्ये वापरायचं आहे. तर सारण चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, थोडंसं लाल तिखट टाकले घरी बनवलेलं आणि चवीनुसार मीठ टाकले. हे छान प्रकारे आपल्याला सगळे सुके मसाले परतून घ्यायचे होते वाटणामध्ये. हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे वाटण शिजू द्यायचं आहे. ऑलरेडी वाटण आपण भाजून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा वास इतका छान येत होता ना, काय सांगू तुम्हाला. अख्ख्या घरभर मासवडीचा वास पसरलेला होता. आणि हे चांगलं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी मासवडी चा रस्सा बनवताना वापरायचं नाही, चव जाते. त्याच्यामुळे गरम पाणी करूनच आपण रस्सा बनवायचा आहे. जेवढा आपल्याला रस्सा पातळ हवा आहे तेवढा आपण बनवू शकतो. तर
अशा प्रकारे मी मासवडीचा रस्सा बनवला आहे आणि तुम्हाला दाखवते किती छान तरी आली आहे. तर अशी मासवडी तयार झालेली आहे. अगदी झणझणीत आणि तर्रीदार मासवडी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ही मासवडीची रेसिपी? आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक द्या. नवीन नव्याने माझं चॅनल बघत असाल आणि ही माझी पहिलीच रेसिपी आहे, त्यामुळे खूप जणींपर्यंत, खूप मित्रमैत्रिणींपर्यंत माझी रेसिपी शेअर करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब पण करा.